नमस्कार, मी अनुपमा जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या आयुष्याचा उद्देशाचा एक वाक्य कसं करायचं, स्टेटमेंट कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण काही कुठलीही आयुष्यातली गोष्टी करतो त्याच्यामागचं व्हाय म्हणजे त्याच्यामागचं कारण काय आहे ते आपण जेव्हा शोधतो तेव्हा आपण आपल्या ऍक्च्युली आयुष्याचा उद्देश शोधतो. म्हणजे ती आपल्याला प्रेरणा देणारी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आयुष्याचा उद्देश म्हणजे आपण काय सगळं करतोय, जगतोय ह्याचा तो आपला उद्देश आहे. तर आता काही लोकांना काय होतं की काही लोकांना आपल्या कामामध्ये आपला उद्देश सापडतो. म्हणजे डॉक्टर असतील, हे आपण मागे पण बघितलंय. पण काही लोकांना तो कामातच सापडायला पाहिजे असं नाही. काही लोकांना आपल्या घरच्यांबरोबर म्हणजे ती जबाबदारी पार पाडताना त्यांचा उद्देश सफल होतो म्हणजे आयुष्याचा. मग काही लोक अध्यात्मात किंवा आपल्या धर्मामध्ये हे शोधतात, आयुष्याचा उद्देश शोधतात. काही लोक हे सगळ्यांमध्ये थोडा थोडा आपला उद्देश शोधतात. सो अशा खूप गोष्टी आहेत. पण एकदा आपल्याला उद्देश सापडला की त्याच्यामुळे काय फायदे होतात, तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते आणि आपण जे काही आपली वागणूक आहे ती त्यात म्हणजे तो उद्देश आपल्याला गाईड करतो की आपली वागणूक कशी पाहिजे किंवा आपल्याला काय गोल्स, आपले उद्देश काय पाहिजेत ते सगळं. आणि काही डिसिजन घ्यायचे असतात, काही निर्णय सुद्धा एकदा आपल्याला लाईफ पर्पज किंवा आपल्या आयुष्याचा उद्देश कळला की त्याचा उपयोग आपल्याला आयुष्याचे डिसिजन घ्यायला पण उपयोग होऊ शकतो. कारण मग प्रत्येक गोष्ट अशी होते ना की ही गोष्ट मी करू का नको किंवा काय करू, हे सगळं माझ्या उद्देशाच्या जवळ आहे का नाही ह्याच्यामुळे आपल्याला ते पुढचे आपले डिसिजन पण सोपे होतात. उद्देश बऱ्याच लोकांना असं वाटतं की उद्देश मी शोधला माझ्या आयुष्याचा वगैरे की म्हणजे मग मी खूप स्वार्थी होतोय, म्हणजे मी माझा स्वतःचाच विचार करतोय. ऍक्च्युली याच्या अगदी उलट आहे. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी काहीतरी गुण किंवा हे दिलेले आहेत, म्हणजे काही क्वालिटीज आहेत, काही टॅलेंट आहे जे तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याचा वापर तुम्ही समाजासाठी, तुमच्या जगासाठी करायचा आहे. सो ऍक्च्युली तुमचा उद्देश तुम्हाला स्वार्थी नाही करत, ऍक्च्युली तुम्हाला इतर तुमच्या समाजाशी, तुमच्या लोकांशी जास्त जोडतो. पण आता हे उद्देश म्हणजे कसं की मला का मी इथं आहे, माझा आयुष्याचा उद्देश काय आहे, मी का माझा मी जन्म घेतलाय, हु एम आय, वाय एम आय हिअर, असे प्रश्न कधी पण पडतात आयुष्यात. असं नाही की नाही पडत, पण जास्त कधी पडतात की ट्रान्झिशनच्या वेळेला जास्त पडतात. म्हणजे कसं की तुम्ही एखादा जॉब सोडून दुसरा जॉब शोधत असाल, किंवा जॉब सोडून बिझनेस करायचा असेल, एखाद्या आयुष्यातल्या म्हणजे एका फेज आयुष्यातली संपते आणि दुसरी फेज सुरू होते, किंवा स्टुडंट असाल तर तुमचं आता एखादं महत्वाचं असं वर्ष असतं की त्याच्यानंतर तुम्ही पुढे कुठली ब्रांच घ्यायची वगैरे, अशा तुम्ही 10वी-12वीच्या टप्प्यावर असाल, मग तिथे असे प्रश्न पडतात. किंवा काही असे पर्सनल लॉस होतात किंवा घरात काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात, म्हणजे असाल की तुम्ही कधीतरी तुम्हाला लॉसचा अनुभव होतो. अशा वेळेला जास्त माणसाचा हा विचार येतो की आयुष्याचा अर्थ काय, माझ्या आयुष्याचा अर्थ काय वगैरे. किंवा मग आता आपण जसं ग्लोबल क्रायसिस मधनं जातोय, क्रायसिसच्या वेळेला खूप लोकांच्या मनात हे प्रश्न येतात. म्हणजे आता हा पॅन्डेमिक सारखा जो ग्लोबल क्रायसिस मधनं आपण सगळे जातोय, त्यामुळे मला अगदी खात्री आहे की खूप लोकांच्या तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की काय आहे बाबा आयुष्याचा पर्पज, असा सडनली एक काहीतरी करोनासारखं हे होतं आणि आपलं सगळं जग थांबतं, किंवा आणि वेळ पण आहे तुम्हाला असा विचार करायला सध्या. सो असा कुठल्याही टप्प्यावर आयुष्याचा असा विचार येऊ शकतो. पण आता या क्रायसिस आणि ह्यांच्यामध्ये हे विचार जास्त येत आहे. तर आता म्हणूनच आपण ही जर्नी करतोय. आणि आता आपण असं हे करूया की सगळ्यांचंच काही प्रोफेशनली कनेक्टेड असतं असं नाहीये. म्हणजे लोकांना असं वाटतं की आयुष्याचा उद्देश हा फक्त आपण जे काही काम करतो किंवा ज्यातनं पैसे वगैरे मिळतात, आपलं लाईव्हलीहूड आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्यात असं काही नाही. म्हणजे आता एखाद्या बरोबर आहे की डॉक्टरचा असेल तर तो डॉक्टर असेल तर त्याला वाटेल की जास्तीत जास्त पेशंट्सना बघून त्यांना बरं करणे, हा त्याचा उद्देश असू शकतो. पण जर का तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी करणं हा तुमचा लाईफ पर्पज आहे. जबाबदारी घेणं हा तुमचा लाईफ पर्पज आहे. तुम्ही एखादा टीचर असला तर जास्तीत जास्त चांगलं शिकवणं हा तुमचा लाईफ पर्पज आहे. सो तुम्ही जे काय, किंवा अगदी असं असं की तुमच्याकडे एखादी कला असेल तर ती कलेच्या द्वारे तुम्ही दुसऱ्यांना आनंद देणे, म्हणजे तुम्ही चांगले गात असाल तर तुम्ही ते गाणं म्हणून दुसऱ्यांना आनंद देणे, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे, हा देखील तुमचा पर्पज असू शकतो. सो पर्पज असा आहे की जो आपली गिफ्ट ओळखणे आणि त्याचा आपलं ती जगाच्या दृष्टीनं आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून देणे, दॅट इज व्हॉट द लाईफ पर्पज इज. तर आता लाईफ पर्पज शोधण्याचे इतरही फायदे आहेत. म्हणजे बेसिकली आपल्या फिजिकल हेल्थसाठी, म्हणजे तब्येतीसाठी, आणि आपल्या मानसिक आणि आपण म्हणूया की शारीरिक स्वास्थ्यासाठी, दोन्हीसाठी ह्याचे फायदे आहेत आपल्या लाईफ पर्पज माहिती असण्याचे.
आता फिजिकल म्हणजे स्वास्थ्यासाठी काय आहेत, तर रिसर्च असं दाखवतं की तुम्हाला जर का तुमच्या पर्पज माहिती असला आणि तुमचा तो पर्पज स्ट्रॉंग असला तर तुम्हाला जास्त आयुष्य मिळतं. म्हणजे असे ब्लू झोन्स आहेत जगामध्ये की जिथे 100च्या वर वय असलेली खूप लोक आहेत आणि त्याच्यावर खूप रिसर्च करतात. ब्लू झोन्स म्हणतात त्यांना. तर त्या झोन्समध्ये लोकांचे इंटरव्ह्यू घेतले तर ते का जगतात एवढं, तर त्यांना सगळ्यांना असं दिसतं की त्यांना एक खूप स्ट्रॉंग सेन्स ऑफ पर्पज आणि त्यांचा उद्देश खूप स्ट्रॉंग आहे. सो तो एक फायदा आहे. दुसरा आहे की हार्ट हेल्थ सुधारते. म्हणजे जॅपनीज लोकांनी याचे खूप स्टडी केलेले आहेत की ज्यांना खूप स्ट्रॉंग सेन्स ऑफ पर्पज असतो त्यांची हार्ट हेल्थ खूप चांगली राहते. तर तिसरी गोष्ट आहे की ऑल्झायमर, ज्या डिझीजला आपण सगळे घाबरतो, तर त्या शिकागोमधल्या ऑल्झायमर डिझीज सेंटरनी असा रिसर्च केलेला आहे की जर ज्यांना लो सेन्स ऑफ पर्पज असतो, ज्यांना त्यांचा उद्देश माहिती नाही आहे, ज्यांचा तो लो आहे, त्यांना 2.4 टाइम्स जास्त शक्यता आहे ऑल्झायमर व्हायची. सो केवढा मोठा बेनिफिट आहे की आपल्याला पर्पज माहिती असण्याचा. आणि मग ज्यांना पर्पज माहिती असतो त्यांना म्हणजे इतरांवर त्यांचं अवलंबून राहायची म्हणजे मोबिलिटी कमी होण्याची, म्हातारपणी वगैरे ह्या गोष्टी सुद्धा कमी होतात. म्हणजे ते खूप स्वतंत्रपणे जगू शकतात. त्याच्यानंतर हे आहे की ते जे लोक पर्पजवर असतात ते लोक दोन्ही प्रकारचं पेन चांगलं हँडल करू शकतात. म्हणजे फिजिकल पेन म्हणजे दुखणं आणि इमोशनल पेन म्हणजे अप्स अँड डाऊन जे आयुष्यात होतात, चढ उतार, त्यांना ते जास्त चांगलं फेस करू शकतात. सो तो एक खूप मोठा फायदा आहे आपल्या पर्पजवर असण्याचा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट होतं की तुमचे नातेसंबंध पण सुधारतात तुम्ही जेव्हा पर्पजवर असता. कारण ज्यांना पर्पज आपल्या माहिती असतो ना ते लोक खूप कनेक्टेड असतात इतरांशी आणि ते त्यांच्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणजे ते आपल्या अगदी जवळच्या लोकांशी आणि इतर आजूबाजूच्या आपल्या कम्युनिटीशी, आपल्या समाजाशी पण खूप जोडले गेलेले असतात आणि त्यामुळे मग त्यांचं खूप लक्ष असतं, ते खूप कॉन्ट्रीब्यूट करतात अशा सगळ्या गोष्टींमध्ये. तर आता आपण आपल्या आयुष्याच्या पर्पज स्टेटमेंटकडे जाऊया. तर आपल्या आयुष्याचं पर्पज स्टेटमेंट करताना म्हणजे आपण लाईफ पर्पज स्टेटमेंट किंवा मिशन स्टेटमेंट म्हणूया. म्हणजे आपल्या आयुष्याची मिशन काय आहे. तर मी 2 इंटरेस्टिंग मिशन स्टेटमेंट्स तुमच्याशी बरोबर आधी शेअर करते. तर यातला पहिला आहे थॉमस एडिसन, तुम्हाला माहिती बल्बचा इन्व्हेंटर. तर त्याचा स्टेटमेंट होता की त्याचं मिशन होतं की स्टेटेड मिशन वॉज टू क्रिएट इन्व्हेन्शन्स दॅट पीपल नीडेड, दॅट पीपल वुड पे फॉर अँड दॅट वुड बी प्रॉफिटेबल. म्हणजे त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलंय की अशाच गोष्टी इन्व्हेंट करायच्या ज्या लोकांना लागतील, ज्या ते वापरतील, ज्यांना त्याची गरज आहे आणि ते त्याच्यासाठी पैसे पण देतील आणि आपण कंपनी सुद्धा प्रॉफिटेबल होईल. हा त्याचा स्वतःचा पर्सनल मिशन स्टेटमेंट होता. आता अँड्रू कार्नेगी म्हणजे खूप लायब्ररीज वगैरे आहेत त्यांच्या नावाने US मध्ये वगैरे कार्नेगी, तर त्यांचा होता की टू स्पेंड फर्स्ट हाफ ऑफ माय लाईफ मेकिंग ॲज मच मनी एज आय कॅन अँड द सेकंड हाफ गिव्हिंग इट ऑल अवे. म्हणजे पहिल्या अर्ध्या आयुष्यात खूप पैसे कमवायचे आणि पुढच्या म्हणजे अर्ध्या आयुष्यात ते सगळे दुसऱ्यांना द्यायचे. तर असे हे 2 इंटरेस्टिंग मिशन स्टेटमेंट्स आणि लाईफ पर्पज स्टेटमेंट्स मी तुमच्याशी शेअर केले. आता आपण आपल्या मिशन पर्पज स्टेटमेंटकडे वळूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहात, पहिली गोष्ट अशी आहे की काय तुमच्या स्वतःच्या 2 क्वालिटीज लिहायच्या. तुमच्या 2 क्वालिटीज म्हणजे काय आहे की जे तुम्ही बनवतं, तुमच्यातल्या युनिक गोष्टी काय आहेत या तुम्ही 2 लिस्ट करायच्या आहेत. ठीक आहे. मग ते लव्ह असतील, काइंडनेस असतील, तुमचं डिसिप्लिन असेल, तुम्ही खूप ऑर्गनाइज्ड असाल, तुम्ही आपण म्हणू खूप क्रिएटिव्ह असाल, तुमचा फोकस असेल, ड्राईव्ह असेल, म्हणजे तुम्ही खूप पॅशनेट असाल कशाबद्दल, अशा कुठल्या त्या 2 गोष्टी आहेत. तुमची कला असेल, तुमची म्हणजे क्रिएटिव्हिटी, तुमची कलात्मकता असेल, तुमची डिटर्मिनेशन म्हणजे तुमचे जिद्द असेल, तर अशा कुठल्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिफाईन करतात. आणि ह्या गोष्टी खरं सांगते असं वाटतं की या सोप्या आहेत पण त्या तितक्या लोकांना सांगायला सोप्या जात नाहीत. कारण काय कमी आहे किंवा काय विकनेस आहे म्हटलं की लोक पटकन सांगतात. म्हणजे मी खूप लोकांबद्दल ही गोष्ट, खूप लोकांच्या ही गोष्ट डिस्कस केलेली आहे आणि सगळ्यांना काय कमी आहे काय नाही आहे हे खूप पटकन सांगता येतं. पण आपण काय आहे हे सांगायला जरा विचार करायला लागतो. कारण पहिल्यापासून लहानपणापासून काय नाहीये हेच आपल्याला सगळ्यांकडनं फीडबॅक मिळालेला असतो की हे अजून तुम्हाला जमत नाही, हे येत नाही, हे तू नाही आहेस, हे करायला पाहिजे असं. पण काय केलेलं आहे, काय करू शकतो चांगलं, किंवा काय आहे तू आत्म ती व्यक्ती, ते आपल्याला खूप कमी त्याचा आपल्याला फीडबॅक मिळालेला असतो. सो 2 गोष्टी आपल्याला त्या लिहायच्या आहेत. आता पुढचा जो आहे, मग आता तुम्ही यासाठी काय कराल की तुम्हाला जर का खूप अवघड वाटायला लागलं, तुम्ही तुमच्या ह्यांना विचारा, आजूबाजूच्या तुमच्या फॅमिली मेंबर्सना विचारा की त्यांना सांगायचं की मला माझ्याबद्दल फक्त 2 गोष्टी सांगायच्या.
म्हणजे आणि ते पण पॉझिटिव्ह, असं ते आधी पहिलं सांगा, नाही तर नेगेटिव्ह एक लिस्ट येईल मोठी. तर फक्त मला 2 माझ्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी हव्यात असं सांगायचं. किंवा तुमचे काही हिरो किंवा कोणतरी आयडियलाइज तुम्ही करत असाल कोणाला तरी, मग तुमचे कोणती रोल मॉडेल्स असतील की त्यांच्यासारखं तुम्हाला व्हायचंय, तर त्यांच्या काय क्वालिटीज आहेत. मग कधी कधी त्यांच्या क्वालिटीज आपल्याला लिस्ट करणं खूप सोपं जातं. आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या ज्या क्वालिटीज तुम्ही आयडियलाइज करता त्या तुमच्यात असतात, म्हणूनच तुम्ही त्यांच्याशी जास्त रिलेट करू शकता. ठीक आहे. किंवा तुमचे काही सुपर हिरो असतात. म्हणजे आता पूर्वी मी लहान असताना तर फक्त स्पायडरमॅन किंवा सुपरमॅन होते, पण आता तर ॲव्हेंजर्सचे इतके खूप तरतरेचे सुपर हिरो झालेले आहेत. तर तुमचं कोणी फेवरेट सुपर हिरो आहे का, आणि त्या सुपर हिरो ची सुपर क्वालिटी काय, सुपर पॉवर काय आहे. आणि इथे लक्षात ठेवा की सुपर पॉवर म्हणजे काहीतरी कुठेतरी आग लावू शकतो, डोळ्यांनी काहीतरी करू शकतो असं नाहीये. पेशन्स हा पण सुपर पॉवर आहे, प्रेम हे देखील सुपर पॉवर आहे. तर मग तुम्ही कुठल्या सुपर हिरो बरोबर आयडियलाइज करता आणि त्यातलं काय तुम्हाला सुपर पॉवर वाटते जी तुमच्यात आहे. सो ही पण एक पद्धत आहे की तुम्हाला तुमच्या 2 क्वालिटीज कळतील. ठीक आहे. आता एकदा त्या 2 क्वालिटीज कळल्यानंतर त्या तुम्ही जगात कशा एक्सप्रेस करणार, म्हणजे कशा जगाला त्या तुमच्या क्वालिटीज दाखवणार, हे तुम्हाला न्यायचंय. आता हे 2 म्हणजे कशा आहेत की वर बसणार आहे, म्हणजे तुम्ही त्या ऍक्च्युअली गोष्टी ती काहीतरी ती क्रिया करणार आहे. म्हणजे हे 2 क्वालिटीज झाल्या, पण तुम्ही ते दाखवणार कशा आहात. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी येऊ शकतात की तुम्ही कुणाला तरी सपोर्ट करणार, सपोर्टिंग असेल, मोटिवेटिंग असेल, कुणाला तरी प्रेरणा देणार आहात, कुणाला तरी मॅनेज करणार आहात, कुणाला तरी तुम्ही लीड करणार आहात, टीचिंग असेल, सिंगिंग असेल, बेकिंग असेल, काहीतरी कुठली तरी कला असेल म्हणजे जी तुम्ही दुसऱ्यांना रायटिंग असू शकतं. आणि अशा कुठल्याही गोष्टी आहेत ज्या 2 तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या आधीच्या पहिल्या ह्याच्यामध्ये केलेल्या क्वालिटीज दिसतील. ठीक आहे. तुम्ही त्या कशा रोजच्या आयुष्यात कशा कराल, कधीतरी 6 महिन्यांनी करायच्या नाहीयेत, रोज कसं ते तुम्ही तुमच्या आयुष्यात हे करू शकता. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या दोन्ही क्वालिटीज आणि हे कंबाईन करून तुम्ही जेव्हा एक्सप्रेस कराल आणि त्या जगामध्ये जर का सगळ्यांनी अशा एक्सप्रेस केल्या गोष्टी, सगळ्यांनी आपापल्या पर्पजवर असले, तर हे जग कसं दिसेल. तुम्हाला काय वाटतं की जग कसं दिसेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला माझा लाईफ पर्पज स्टेटमेंट जो मी हे एक्सरसाइज करून काढलेला आहे तो सांगते. माय लाईफ पर्पज इज टू लव्हिंगली अँड काइंडली inspire and empower people to achieve their highest potential so that everyone lives a happy and fulfilled life. ठीक आहे. सो मी जेव्हा एक्सरसाइज केला तर मला असं वाटलं की माझ्या 2 सुपर क्वालिटीज आहेत की लव्ह आणि काइंडनेस. आणि मी ते कसे वापरतेय, तर मला दुसऱ्याला लोकांना पण इन्स्पायर करायचंय. आणि नुसतं इन्स्पायर नाही करायचं, मला त्यांना एम्पावर करायचंय, म्हणजे त्यांना मला ती पॉवर द्यायची आहे. म्हणजे आता हा माझा युट्यूब चॅनल पण तोच एक आहे की मला त्यांना हे कसं करता येईल ह्याच्या टूल्स द्यायचे, म्हणजे मला त्यांना ते शिकवायचंय, मला त्यांना ते इनेबल करायचंय ते करायला. सो ह्या गोष्टींसाठी मी माझं हे वापरते. मी मेंटरिंग करते, म्हणजे बऱ्याच लोकांच्या मुलांना वगैरे बोलते, माझ्या कामाल्या बाईंच्या मुलीला वगैरे पण म्हणजे असं. सो जे मला येतं ते मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी वगैरे त्याचा वापर करते. सो तो माझा लाईफ पर्पज आहे आणि हा लाईफ पर्पज माझ्या फ्रीजवर चिकटवलेला असतो. सो तुम्ही पण हे केल्यानंतर तुमच्या अशा कुठेतरी ठिकाणी तो चिकटवायचा आहे की रोज तुम्हाला तो दिसला पाहिजे. मग तुमच्या लॅपटॉपवर लावा, तुमच्या फोनवर ठेवा, तुमच्या माझ्यासारखं फ्रीजवर लावा, तुमच्या आरशावर लावून ठेवा, कुठेतरी काय तुम्हाला तो दिसला पाहिजे. ठीक आहे. आता माझा भावाचा तो खूप मेटिक्युलस, म्हणजे खूप असा व्यवस्थित आहे आणि त्याचं डिसिप्लिन पण खूप आहे. तर त्या 2 गोष्टी तू कशासाठी वापरतो, तो खूप छान गोष्टी ऑर्गनाईज करतो, म्हणजे ऑर्गनायझिंगसाठी तो वापरतो. सो तो बऱ्याच लोकांना काहीतरी एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करायचं टेन्शन येईल, तर तो खूप ते छान करतो आणि अगदी व्हॉलंटिअर करतो छोटे किंवा मोठे इव्हेंट ऑर्गनाईज करायला. तर म्हणजे तो त्याच्या क्वालिटीज तो अशा रीतीने वापरतो. सो असं काही असेल. आणि बऱ्याच वेळेला लोकांना आपल्या प्रोफेशनसाठी वापरायचं असं अजिबात नाहीये. तुम्ही अगदी छान प्रेमाने तुम्ही स्वयंपाक करता, तुम्ही काहीतरी बेकिंग करता, तुम्ही निटिंग करताय, काहीतरी कोणातरी स्वेटर करून देताय, अजून काहीतरी करताय, त्याच्यात तुम्ही तुमचं प्रेम ओतताय. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या म्हणजे प्रेम नाही, दुसरं काहीतरी असेल. म्हणजे मी आता एक उदाहरण देते, ते ओतून तुम्ही तुमचा जीव ओतून ती गोष्ट करून तुम्ही तुम्हाला गिफ्ट करताय. म्हणजे आई आता एखादी गृहिणी असेल तर तिचं प्रेम, तिचं जे काही असेल ते क्रिएटिव्हिटी असेल, ती सगळी तिच्या स्वयंपाकात घालते आणि ती स्वयंपाकातनं घालून तुम्हाला घरच्याला जेव्हा नवीन नवीन डिश करून देते तर ते तिच्या पर्पजवरच आहे. सो असं नाहीये की त्याला काहीतरी खूप बाहेर जाऊन करायला पाहिजे.
आणि अशा वेळेला बऱ्याच वेळा स्टेटमेंट केलं की लोकांना असं वाटतं की नाही हे किती माझा हे अगदी काय मी स्टेटमेंट केलंय किंवा असं काय कोणाचाच लाईफ पर्पज म्हणजे लाईफ पर्पज म्हणजे खूप काहीतरी ग्रँड. पण आपण ते सगळे महात्मा गांधी किंवा मदर टेरेसा नाही आहोत राईट. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला काहीतरी गिफ्ट दिलेले आहेत आणि ते आपल्याला दुसऱ्यांसाठी वापरायचे आहेत. सो तुमचं गिफ्ट जर का लिहिणं असेल तर तुम्हाला ते लिहिण्यासाठी वापरणं जास्त चांगलं आहे ना. म्हणजे ते वापरून तुम्ही लोक वाचतील, त्याच्यानी प्रेरणा घेतील. सो तो तुमचा लाईफ पर्पज आहे. तुम्हाला कुकिंग म्हणजे प्रत्येकाच्या म्हणतो आपण हाताला चव असते काही लोकांच्या. सो त्यांनी ते त्यांच्या कुकिंगमधनं दाखवावं. असं नाही की प्रत्येकाने एकाच टाईपचं करायला, तर सगळ्या जगात एकासारखेच दिसायला लागतील लोक. प्रत्येकाला एक युनिक गिफ्ट दिलेलं आहे, युनिक टॅलेंट दिलेला आहे. त्याचा वापर करून त्यांनी आपलं इंडिव्हिज्युअल युनिक हे गोष्ट करायची. सो लाईफ पर्पज स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट, आयुष्याचा उद्देश हा प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. कारण आपण सगळे वेगळे आहोत, बरोबर आहे. कोणीच दोन लोक सारखे नाही आहेत. सो प्रत्येकाचा उद्देशही वेगळाच असला पाहिजे. कारण सगळ्यांचा एक उद्देश झाला तर कसं चालेल ना, जग चालणारच नाहीये. सो प्रत्येकाने आपापल्या जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, कला दिलेल्या आहेत, त्या वापरून सगळेच गाय लागले तर ऐकणार कोण, बरोबर आहे. तसं आहे ते. सो प्रत्येकाने आपला दिलेल्या टॅलेंटचा वापर करायचा. सो असा विचार करू नका की जगाला काय गरज आहे. म्हणजे जगाला काही ना जास्त पुस्तकांची आता एक्स्ट्रा पुस्तकांची गरज आहे, ना गाण्याची गरज आहे, ना पेंटिंगची गरज आहे, ना म्हणजे तुम्ही डॉक्टर असला आणि तुम्ही नाही जर का पेशंट बघितले नाही तर तरी जग बंद पडणार आहे असंही नाहीये ना. म्हणजे इंजिनियर काही असं म्हणजे असं नाहीये. देर आर सो मेनी, प्रत्येक गोष्टीचे खूप लोक आहेत ते गोष्ट करणारे. सो तुम्ही नाही गेलं तर जगात कोणी करणार नाही असं नाहीये. पण जगाला काय पाहिजे की तो माणूस ते करताना जो अलाइव्हनेस येतो, जे क्लॅरिटी येते, जे फुलफिलमेंट येते, त्याची जगाला गरज आहे. सो जगाला गरज आहे अशी लोकांनी स्वतःला जिवंतपणा लोकांमध्ये येणे, आणि तो जी व्यक्ती दुसरी बघेल आणि त्याला वाटेल की अरे ही व्यक्ती काय करते की जी इतकी जिवंत आहे, ज्याच्यामुळे इतकी प्रेरणादायी आहे ती व्यक्ती, किती आनंदी आहे. सो तो त्याच्या आयुष्यातला तो अर्थ शोधायला लागेल. सो आपल्याला अशी लोक हवी आहेत की जे स्वतःच्या पर्पजवर आहेत म्हणून ते खूप क्लिअर आहेत, म्हणून यू फील अलाइव्ह, म्हणजे असं आपण जिवंत आहोत असं ज्याला वाटतंय, अशी लोकांची गरज आहे जगाला. सो प्रत्येकाने तो सेम पाहिजे असं अजिबात नाहीये. प्लीज, बऱ्याच लोकांना असं होतं की लोक स्टेटमेंट करतात, म्हणजे मला सुद्धा कोचिंग करताना असं मग पण ते सांगायला घाबरतात, ते सांगायला तयार होते. त्यांना वाटतं हे काय स्टेटमेंट आहे का माझं लाईफ पर्पज. तसं नाहीये, तोच तुमचा खरा स्टेटमेंट आहे. आणि हे असंही नाही की आपण काही दगडावर कोरलेलं आहे. सो आज तुम्ही केलं आणि उद्या तुम्हाला वाटलं की अरे आपल्याला थोडंसं अजून ह्याच्यात काही चेंज करायचंय तर करू शकता ना, तुमचंच आयुष्य आहे, तुम्ही करू शकता. सो असं नाहीये. पण फक्त एकदा तुम्हाला असं वाटलं की साधारण आपल्या आयुष्याचं आपल्या ह्याच्यात जवळ वाटतंय, ज्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकता, तर प्लीज तुमच्या घरच्यांना, तुमच्या इधर नवरा किंवा बायकोला किंवा बेस्ट फ्रेंडला, त्यांना ते त्यांच्याबरोबर शेअर करा. म्हणजे ते अकाउंटेबल राहील आणि तसंच जगायला सुरू करा. म्हणजे तुम्ही जर का ज्या गोष्टींमध्ये लिहिल्या आहेत की तुमच्या क्वालिटीज आहेत त्या तुम्ही रोजच्या आयुष्यात कशा दाखवता. म्हणजे तुम्ही लव्हिंग असला, काइंड असला किंवा काही, तर तुम्ही उद्या ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना रोगेच ओरडायला लागता का. म्हणजे तुम्ही तुमचा तो लव्हिंगपणा किंवा काइंडनेस असेल, लिडरशिप स्किल असेल, तुम्ही कुठे दाखवताय का, तर ते चेक करा. सो ह्या सगळ्या ज्या काही क्वालिटीज आहेत ज्या तुमच्यात आहेत तुम्हाला वाटतंय, आणि त्या तुम्ही जास्तीत जास्त संधी शोधा की जिथे तुम्हाला त्या दाखवता येतील, जिथे तुम्हाला त्या कॉन्ट्रीब्यूट करता येतील. ते जगणं आहे आयुष्यावर, आपल्या उद्देशावर जगणं ज्याला म्हणतात. आणि मग बघा तुम्हाला किती छान वाटेल जगायला आणि हे करायला. सो प्लीज आपला जो काही स्टेटमेंट येतो तो तुम्ही डिस्कार्ड करू नका. असं म्हणू नका की हा काय स्टेटमेंट आहे. आणि हा मी पहिल्या व्हिडिओत, लाईफ पर्पजच्या पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं की हे तुम्हाला हृदयाने करायचं आहे, तुम्हाला हृदयातच कळणार आहे की हे बरोबर आहे का नाही. सो असा काहीतरी हा असा ग्रँड पाहिजे किंवा असाच पाहिजे असा नाही, विचार करून हा होणार नाहीये. हा तुम्हाला आतनं जाणवेल की हा माझा आहे का नाहीये, आणि त्या स्टेटमेंटप्रमाणे जगायला सुरू करा. थोडे बहुत चेंजेस तुम्ही नंतरही करू शकता, असं काही नाहीये. तुम्हाला वाटलं की अरे हे नाही, हे जास्त जवळ वाटतंय मला, पण हा लाईफ पर्पज स्टेटमेंटचा एक्सरसाइज तुमची सुरुवात असणार आहे. सो इथनं तुम्ही सुरुवात करा, मग त्याच्यात गोष्टी ऍड करा. आणि कुठलंही काम कमी नाहीये, कुठलंही स्किल कमी नसतं, सगळ्या लोकांची गरज आहे जगाला. सो असं म्हणजे हे असं काहीतरी असंच पाहिजे अशी आयडिया ठेवू नका. तुमच्यात जे आहे ते शोधा, आणि नक्की शोधा, ते तुमच्यात नक्की आहेत त्या गोष्टी, फक्त त्या बाहेर येण्याची गरज आहे. आणि असं तुम्हाला जेव्हा तुमच्यात त्या सापडतील तेव्हा इतरांच्याही शोधा, आणि मग बघा की त्यांच्यात पण दिसतं, त्यांनाही सांगा की अरे तुमच्यात पण हे गोष्ट आहे, तू त्याचा वापर करायला पाहिजे. सो असं इतरांनाही तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता त्यांचा हे शोधायला. ठीक आहे. सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ज्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांनाही शोधायची गरज आहे तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे असंच या जर्नीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.
नमस्कार.